आज मी तुम्हाला कुरुक्षेत्राच्या रणभूमीवरील प्रसंगाची कथा सांगणार आहे. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांची मैत्री ही केवळ देवभक्त नातं नव्हतं, तर ती होती गुरु-शिष्य, मार्गदर्शक, योद्धा आणि सच्च्या मित्राची अद्वितीय जोडी. दुर्योधन आणि पांडव यांच्यात युद्ध ठरलं. रणभूमी होती कुरुक्षेत्र. युद्धाचा दिवस आला. श्रीकृष्ण रथाचे सारथी होते. तेव्हा अर्जुनाला माहीत नव्हते श्रीकृष्ण देव आहेत. अर्जुन म्हणाले, "माधव, रथ मध्यभागी घेऊन चला." श्रीकृष्ण सारथी होते. मध्यभागी रथ घेऊन गेले. अर्जुनला बघायचे होते की कोण कोण युद्ध करायला आले आहे. समोर बघितलं, पितामह भीष्म होते, गुरु द्रोणाचार्य उभे होते, दुर्योधन उभा होता, कर्ण उभा होता. सगळे विद्वान होते. ते सगळे अर्जुनाच्या विरोधात होते. पण माधव म्हणाले, "मी तुझ्यासोबत आहे पार्थ. सगळे जग तुझ्या विरोधात असू देत. कृष्ण तुझ्यासोबत आहे." अर्जुन म्हणतो, "वापस चला माधव, मला युद्ध करायचे नाही." तो म्हणतो, "हे कृष्णा, मी माझ्या लोकावर बाण कसा सोडू? हे युद्ध मला नको आहे." त्या अर्जुनाला ह्याच माणसामुळे जीवनभर त्रास दिला. एक राजाचा मुलगा असून जीवनभर जंगलात जीवन जगावं लागलं. त्यांची आई, पत्नी यांच्यासोबत भटकन जीवन जगले. सारखा अपमान सहन करावा लागला. ज्यांच्या पत्नीचा भर सभेत अपमान केला, तिचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला. समोर थांबलेले हेच लोक ज्यांनी एवढे पाप केले, पूर्ण जीवन नरक बनवले अर्जुनाचे, त्यांना. पण अर्जुन काय म्हणतो? "माधव, मला युद्ध करायचे नाही. हे माझे आहेत. यांना मारून मी 3 लोकांचे राज्य जरी मिळाले तरी काय फायदा? वापस चला माधव." तेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला जीवनाचा महान उपदेश देतात. श्रीकृष्ण म्हणाले, "तुझं कर्तव्य म्हणजे धर्मासाठी लढणं. आत्मा अमर आहे, शरीर नाशवंत आहे. फळाची अपेक्षा न करता कर्म कर." ज्या ज्ञानामुळे अर्जुनाचा आत्मविश्वास परत येतो, त्याला आपल्या कर्तव्याची जाणीव होते. योग्य मार्गदर्शन मिळालं तर संकटातही आपण उभं राहू शकतो. खरा मित्र तोच जो अडचणीत योग्य दिशा दाखवतो. कर्तव्य आणि धर्म यांना प्राधान्य द्यावे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.